तर कोलकात्यात मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी संप पुकारलाय। त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा आज बंद ठेवण्यात येणार आहेत। त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवरती याचा मोठा परिणाम दिसून येईल। तर अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत, तर आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूती सेवा या देखील सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती आता आयएमएनं दिलेली आहे। आयएमएनं रुग्णालय सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी देखील या पार्श्वभूमीवरती केली आहे। तर देशभरामध्ये डॉक्टरांचा आज संप असणार आहे। आयएमएनं देशव्यापी संपाची हाक दिली आहे, बंदची हाक दिली आहे। फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाकी ज्या सेवा आहेत त्या आज बंद राहणार आहेत। कोलकात्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलेला आहे। कोलकात्यात मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवरती बंदची हाक देण्यात आली आहे। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडून। सुष्मिता, आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे, काय सांगाल? आपण बघतोय की जे रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टर्स आता एकत्रित आलेले आहेत, त्याचबरोबर नर्सेस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या संपूर्ण आंदोलनामध्ये, काम बंद आंदोलनामध्ये रुग्णसेवेवरती परिणाम होणार आहे। आपत्कालीन सेवा या सुरू असणार आहे। सध्या आपण बघतोय की हे सर्व डॉक्टर्स जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम दिसतोय। आजचं जे आंदोलन आपण बघतोय की याचा परिणाम संपूर्ण देशात दिसतोय। 13 तारखेपासून सेंट्रल मार्टतर्फे जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं करण्यात आलेलं आहे ते महाराष्ट्राचे पडसाद आज केंद्र सरकारमध्ये पण पडत आहेत आणि आमची केंद्र सरकारला ह्याच मागण्या आहेत की पीडितेला न्याय हा त्वरित मिळाला पाहिजे। सीबीआयकडनं ती चौकशी सीबीआयकडे गेलेली पण त्या चौकशीमध्ये तत्परता राहिली पाहिजे। त्याचबरोबर सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट आहे, सेंट्रल मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट, जो ऍक्ट आम्ही मागत होतो तो ऍक्ट ताबडतोब सरकारने त्या ठिकाणी पारित करायला पाहिजे। ह्या आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत आणि त्यामुळे हे काम बंद आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत। नक्कीच आपण बघतोय की आज आपण बघतोय ज्या सर्व कोलकाताच्या घटनेनंतर हा सगळा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय, न्यायाची मागणी केली जाते। याचा रुग्णसेवेवरती काय परिणाम होणार आहे? देशभरातील रुग्णसेवेतील सर्व कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, हे यात सहभागी झाले। हो मॅडम, आपल्या न्यूज 18 इंडियाच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर्स सगळे जे आहेत पूर्ण महाराष्ट्रातले हे सांगू इच्छितो की रुग्णसेवेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे पूर्ण जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये आताही आपण जसं 13 तारखेपासून जो आपला निर्णय आहे त्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या आपण चालूच ठेवलेल्या आहेत आणि आत्ताच्या घडीला पण ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या चालूच आहे। याच्यामध्ये जेवढे काही डॉक्टर्स आहेत त्याच्यापैकी अर्धे डॉक्टर्स हे इमर्जन्सी ड्युटीवर रात्री होते, ते पुन्हा सकाळी जॉईन झालेले आहेत। कारण कालचा आपला जो प्रोटेस्ट झाला होता तो आझाद मैदानावर झाला। मुलांनी 8 वाजता जाऊन आपल्या ड्युटीज केल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा 8 वाजता इथे येऊन ते प्रोटेस्ट करत आहेत। नक्कीच आपण बघतोय की काम बंद आंदोलनाचा थेट परिणाम हा रुग्णसेवेवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। देशभरातील, राज्यातील सर्वच डॉक्टर्स, कर्मचारी असतील, नर्सेस असतील, या सहभागी आहेत। जी, अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। राजकीय गोटातली बातमी आहे। विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। सामाजिक प्रश्नांवर सर्वच नेत्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। राज्यातील सामाजिक परिस्थिती बिघडली असून राज्यातील एकोपा कायम राहण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे। वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कपिल पाटील यांनी यावेळी सांगितलंय। महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती गेले काही दिवसात बिघडलेली दिसते। सोशल फॅब्रिक महाराष्ट्राचं तुटता कामा नये आणि महाराष्ट्राचा एकोपा, इथला सलोखा कायम राहायला पाहिजे, यासाठी काम करण्याची गरज आहे। आणि हा सलोखा साधण्याची ज्यांची ताकद आहे अशी थोडी माणसं महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी राज ठाकरे साहेब आहेत आणि म्हणून मी राज ठाकरेंना आज भेटायला आलोय। अनेक नेत्यांना मी भेटणार आहे की राजकारण राहू दे बाजूला, निवडणुका येतील जातील, पण राज्यामध्ये समाजामध्ये विशिष्ट येता कामा नये आणि अकारण काही लोक भडकवत आहेत वातावरण, ते बिघडू नये यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे।
तर पुढची बातमी आहे अंबादास दानवेंनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याबाबत. ठाकरेंच्या नावाला आक्षेप हे त्यांनी सांगावं. काँग्रेसनी याबाबत भूमिका जाहीर करावी. आक्षेप असेल तर काँग्रेसनं जाहीर करावं. सीएम पदाच्या चेहऱ्यावरून दानवेंनी अशा प्रकारे वक्तव्य केलंय. अंबादास दानवेंचं हे मोठं विधान जे आहे ते सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा भाग झालाय. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी हे मोठं विधान केलंय. काँग्रेसने आक्षेप आम्हाला उद्धवजी चालत नाही म्हणून काय हरकत नाही, करावं ना. आज उद्धवजी ठाकरे साहेब एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्राला काय देशाला. उद्धवजी ठाकरेंच्या मागे जे जनमत आहे, उद्धवजींच्या सभा बघा. काँग्रेसला सगळ्या ठिकाणी उद्धवजींना बोलवावं लागलं, इथं सोलापूरला बोलवावं लागलं काँग्रेसला. ही उद्धवजींची शक्ती आहे, उद्धवजींची ताकद आहे. म्हणजे ही उद्धवजींची ताकद आहे असं मी म्हणणार नाही, पण जनतेचं त्यांच्या मागे जे एक मोठ्या प्रमाणात एक जनमत त्यांच्या मागे, मला वाटतं आज उद्धवजींचा प्रभावी नेता या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे नाही. महाविकास आघाडी काय युतीकडे पण नाही. तर उद्धव ठाकरे राजकारणी माणूस नाही, जनता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवेल आणि त्या खुर्चीवरती बसवेल असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य असून त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राला सांभाळलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जनता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करेल असा विश्वास निंबाळकरांनी व्यक्त केला आहे. ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे यावं लागलं आणि साहेब त्या खुर्चीला चिटकून न बसता त्या ताबडतोब राजीनामा देऊन तिथून बाजूला झाले. मला वाटतं ज्यावेळेस साहेब वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीकडे येत होते त्यावेळेस सामान्य माणसाच्या डोळ्यात सुद्धा आसू होते, ज्याचा काही राजकारणाशी संबंध नाही, अशा माणसाच्या डोळ्यात आसू होते. मला वाटतं त्या अश्रूची किंमत सामान्य जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे बसेल. त्यामुळे निश्चितच साहजिकच जनता त्यांना परत त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार. तर बच्चू कडू यांच्या प्रहारला बॅट चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. निवडणूक आयोगानं शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलं. खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आता मारणार, अतिशय जोमदारपणे आता बॅटिंग करावी लागणार असं मत जे आहे ते बच्चू कडूंनी मांडलंय. पाहूयात. त्यांनी आम्हाला शोभेचे असं चिन्ह दिलं आणि आता खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आम्ही इथं मारणार. मला तसं क्रिकेट न आवडता गेम आहे, पण आता त्याला अधिक आवडता करून अतिशय जोमदारपणे बॅटिंग करावं लागणार आहे. आणि ते शेतकरी शेतमजूर आमच्या सर्व दिव्यांग बांधवासाठी हे बॅटिंग निश्चितच आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही अधिक जोरदार करून सगळ्यांच्या मला वाटते यामध्ये रन रेट आम्ही वाढवणार आहोत.